नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर साहेब गुलाबराव राठोड, राज्यशास्त्र विभाग प्रमुख, स्वर्गीय नितीन महाविद्यालय पात्री, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत BA प्रथम वर्ष सेमिस्टर फर्स्ट पेपर दुसरा महाराष्ट्राचे शासन व राजकारण। विद्यार्थी मित्रांनो, या पेपरमधील विधानमंडळ या घटकावर आपली चर्चा चालू आहे। याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण विधानमंडळामधील अतिशय महत्त्वाचा जो सभागृह आहे विधानसभा, याच्यावर आज आपण चर्चा केलेली आहे। मी तुम्हाला सांगितलं की संविधानाच्या 168व्या कलमानुसार घटक राज्यासाठी कायदे मंडळ असेल अशी तरतूद करण्यात आलेली आहे आणि या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये द्विगृही सदनाचा स्वीकार करण्यात आलेला आहे। आता द्विगृही सदन हे भारतामध्ये सर्वच घटक राज्यामध्ये नाही आहे। मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की भारतामध्ये फक्त 5 घटक राज्यामध्ये द्विगृही सदन आहेत। मग त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये आहे, त्याच्यानंतर बिहारमध्ये आहे, कर्नाटकमध्ये आहे, उत्तर प्रदेशमध्ये आणि जम्मू काश्मीरमध्ये द्विगृही सदन आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र विधिमंडळाचे 2 सदन आहेत, एक विधानसभा आणि दुसरा विधान परिषद। विधानसभा हे प्रथम सभागृह आहे, परंतु अधिकाराने मात्र वरिष्ठ आहे आणि विधान परिषद हे जरी वरिष्ठ सभागृह असलं तरी अधिकाराने मात्र काय आहे, कनिष्ठ सभागृह आहे। आणि या सभागृहाचं जे काम आहे ते कायदा निर्मिती करणे, कायद्यावर चर्चा करणे हे अतिशय महत्त्वाचं काम जे आहे ते या विधिमंडळामध्ये विधान परिषदेचं महत्त्वाचं काम आहे। आता आपल्याला माहित आहे की या सभागृहामध्ये एकूण सदस्य संख्या किती आहे। भारताच्या राज्यघटनेच्या 171 नुसार विधान परिषदेच्या सभासद संख्या निश्चित करण्यात आली आहे। 1956च्या 70व्या घटना दुरुस्तीनुसार विधान परिषदेची सदस्य संख्या विधानसभेच्या सदस्य संख्येच्या 1/3 संख्येपेक्षा जास्त असणार नाही व 40 पेक्षा कमी असणार नाही, अशा प्रकारची तरतूद करण्यात आलेली आहे। आणि या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेची सदस्य संख्या जी आहे ती सदस्य संख्या आहे 78। विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे, 78 आहे। हे विद्यार्थी मित्रांनो आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे। आता हे विधान परिषदेमध्ये मधील जे सदस्य आहेत हे काही जनतेमधून यांची निवड होत नाही, जनतेमधून यांची निवड होत नाही, हे अप्रत्यक्षरित्या आहे की नाही वेगवेगळ्या संस्थांचं प्रतिनिधित्व हे सदनाचे सदस्य करतात। मग कुठल्या कुठल्या संस्थेतून या सभागृहाच्या सदस्याची नियुक्ती होते तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या लक्षात असावं, स्थानिक स्वराज्य संस्थेतून 1/3 जे स्थानिक स्वराज्य संस्था आहे, जिल्हा परिषद पंचायत समिती ह्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत याच्यामधून किती सदस्यांची निवड होत असते, 1/3 म्हणजे एकूण 26 सदस्यांची निवड ही स्थानिक स्वराज्य संस्थेतून होते। पदवीधर जे मतदारसंघ आहेत हे की नाही, ज्यांचं BA पूर्ण झालेलं आहे, BA BSc जी डिग्री पूर्ण झालेली आहे, या लोकांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी 1/12 किती सदस्य, 1/12 म्हणजे 7 सदस्यांची नियुक्ती या पदवीधर मतदारसंघातून होते। शिक्षक मतदारसंघातून 1/12 म्हणजे जे शिक्षक असतात त्यांना त्यांच्या न्याय हक्कासाठी त्यांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी शिक्षकामधून सुद्धा विधान परिषदेमध्ये 1/12 सदस्यांची निवड होत असते। म्हणजे 1/12 म्हणजे किती, 7 सदस्यांची निवड हे शिक्षक मतदारसंघातून होते। विधानसभेकडून सुद्धा म्हणजे जे मी तुम्हाला सांगितलं की विधानसभेला सुद्धा मतदानाचा अधिकार आहे, निवडणुकीमध्ये सहभागी होण्याचा अधिकार आहे, तर हे या ठिकाणी म्हणजे यांच्यातून सुद्धा एकूण 1/3 सदस्य म्हणजे 26 लोकांची निवड सदस्य कुठून निवडून जातात, विधानसभेकडून निवडून जातात। आणि 12 जे लोक आहेत हे की नाही, 12 लोकांची नियुक्ती करण्याचं, 12 या सदनामध्ये 12 सदस्यांची नियुक्ती करण्याचा अधिकार जो आहे तो राज्यपालाचा आहे। म्हणजे हे जे बाकीचे जे सदस्य असतात हे निवडणुकीच्या धाकधकीमध्ये जे समजा काही विचारवंत असतात, काही समाजकारणामध्ये ज्यांची अग्रगण्य भूमिका असते, काही शिक्षकी क्षेत्रामध्ये असेल, कलाच्या क्षेत्रामध्ये असे काही लोक असतात की ज्यांना राज्यासाठी त्यांची आवश्यकता आहे,
परंतु ते निवडणुकीच्या धकाधकामध्ये ते सहभागी होऊ शकत नाही. अशा लोकांना सुद्धा आपल्या कायद्या मंडळामध्ये त्यांचं प्रतिनिधित्व असावं, या अनुषंगाने 12 लोकांची नियुक्ती कोण करीत असतो? राज्यपाल. हे 12 लोकांची म्हणजे त्याचा पूर्णतः त्याचा तो अधिकार आहे. आता बघा, हे झालं तुमच्या कुठल्या ह्याच्यातून हे सदस्य निवडून येतात. आता ह्याच्यानंतर बघा, हे विधान परिषदेमध्ये सभागृहामधील सदस्यासाठी पात्रता काय आहे? तर जसे विधानसभेच्या सदस्याची पात्रता आहे तसेच यांची सुद्धा आहे. पहिली पात्रता कोणती आहे? तो भारताचा नागरिक असावा. याचं वय मात्र 30 वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे. आणि संसदेने जे वेळोवेळी काही नियम सभागृहात सदस्य केलेले आहे त्या नियमाचं तो पालन करणारा तो असणं गरजेचं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, विधान परिषदेचे जे काही सदनाचा जो कार्यकाल आहे तो किती वर्षाचा कार्यकाल आहे? तर लक्षात असू द्या, हा मुद्दा तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे की विधान परिषद जे हे सभागृह जे आहे हे स्थायी सभागृह आहे. म्हणजे हे सभागृह कधीच विसर्जित होत नाही. या सभागृहामधील जे सदस्य असतं या सदस्यांचा कार्यकाल मात्र 6 वर्षाचा असतो. आणि या सभागृहामध्ये दर 2 वर्षाने 1/3 सदस्य निवृत्त होतात. किती वर्षाने? दर 2 वर्षाने 1/3 सदस्य निवृत्त होतात आणि तेवढे सदस्य त्या ठिकाणी काय केले जातात? भरले जातात. आता ही निवडणूक जी आहे, निवडणूक जी पद्धत आहे या सभागृहाच्या सदस्याची, तर प्रत्यक्ष पद्धत, अप्रत्यक्ष आणि नेमणूक अशा त्रिस्तरी पद्धतीने या सभागृहाच्या सदस्याची काय होत असते? निवडणूक पद्धतीने निवड होत असते. जसं विधानसभेची घनसंख्या तशी याही सभागृहाची घनसंख्या निश्चित करण्यात आलेली आहे. तर 1 म्हणजे सभागृहाचं कामकाज चालण्यासाठी किती घनसंख्या आवश्यक आहे? 1 घनसंख्या आवश्यक आहे. म्हणजे या सभागृहामध्ये एकूण 78 सदस्य संख्या आहे. तर 8 मधून कमीत कमी 10 सदस्य सभागृहामध्ये उपस्थित असणं गरजेचं आहे. तेव्हाच त्या सभागृहाचा काय होत असतो? कामकाज चालत असतो. ते जसं विधानसभेचं अधिवेशन असतात तसेच या ठिकाणी सुद्धा 2 अधिवेशने होणं गरजेचं आहे. परंतु सध्या 3 अधिवेशने होतात, हिवाळी, उन्हाळी आणि पावसाळी, हे आपल्याला ठाऊक आहे. या सभागृहामधील सदस्याला त्यांना वेतन देण्याची व्यवस्था संविधानानुसार करण्यात आलेली आहे. त्यांना भत्ते आहे. आणि दुसरी गोष्ट, या सभागृहाचं संचालन करण्यासाठी या सभागृहाच्या सदस्यातूनच एक अध्यक्ष आणि एक उपाध्यक्षाची काय केली जाते? निवड केली जाते. आणि मग त्याच्या माध्यमातून, त्या सभापतीच्या माध्यमातून पूर्ण सभागृहाचं संचालन करणे, व्यवस्थापन करणे हे त्या सभापतीचं काय आहे? कामकाज आहे. तर हे अशा विद्यार्थी मित्रांनो रचना जी आहे ती विधान परिषदेची अशा प्रकारे आहे. आता याच्यामधला अतिशय महत्त्वाचा जो भाग आहे, विधान परिषदेचे अधिकार विशद करा. हे नाही, विधान परिषदेचे अधिकार मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की विधानसभा आणि विधान परिषद हे आपल्या विधानमंडळाचे 2 सदन आहेत. परंतु विधानसभा जे आहे हे जनतेचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह असल्यामुळं जास्तीचे अधिकार कोणाला आहेत? विधानसभा या सभागृहाला अधिकार आहेत. आणि कमी अधिकार जे आहेत ते कुठल्या सभागृहाला आहे? विधान परिषद या सभागृहाला आहे. आता याच्यामध्ये पहिला जो अधिकार आहे विधान परिषदेचा तो आहे कायदेविषयक अधिकार. मी तुम्हाला तेच म्हणलं, कायदा म्हणजे काय? नियम. म्हणजे जे आपल्या राज्यसूचीमधील जे विषय आहेत त्या विषयामध्ये कायदा बनवण्यासाठी हे कुठल्याही सभागृहामध्ये येऊ शकतो. म्हणजे विधानसभेमध्ये बी चर्चेला येऊ शकतो आणि विधान परिषदेमध्ये प्रथम चर्चेला येऊ शकतो. आणि दोन्ही सभागृहामध्ये चर्चा झाल्यानंतर मात्र कुठं? तो राज्यपालाकडे जातो आणि राज्यपालाने स्वाक्षरी केल्यानंतर त्या विधेयकाचं रूपांतर कशामध्ये होतं? कायद्यामध्ये होतं. परंतु विधानसभेने एखादा विधेयक पाठवलेलं आहे कुठं? विधान परिषदेमध्ये इथं चर्चा होऊन, आणि विधान परिषदेने जर त्याला फेटाळून लावू शकते, वापस पाठवू शकते चर्चेला. परंतु विधानसभेने पुन्हा तेच बिल जर चर्चा करून वापस पाठवत असेल तर विधान परिषदेने मात्र त्याला काय द्यावे लागते? मंजुरी द्यावी लागते. म्हणजे अशा प्रकारे कायद्याविषयक क्षेत्रामध्ये फक्त चर्चा, हे की नाही, सुव्यवस्थितपणे चर्चा करण्याचं जे महत्त्वाचं भूमिका किंवा रोल जे आहे ते कुठल्या सभागृहाचं आहे? विधान परिषद या सभागृहाला प्राप्त झालेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, दुसरा अतिशय महत्त्वाचा अधिकार आहे विधान परिषदेचा, तो आहे शासनविषयक अधिकार. आता मी तुम्हाला म्हटलं की विधान परिषद हे दुय्यम सभागृह आहे, वरिष्ठ सभागृह आहे. आणि या सभागृहामधील जे काही निवडून आलेले लोक आहेत ते स्थानिक शासनातून, विधानसभेमधून किंवा शिक्षक मतदारसंघातून, पदवीधर मतदारसंघातून या लोकांची निवड झालेली असते. आता हे सभासद जे लोक असतात हे सभासद अभ्यासू लोक असतात, ज्ञानी लोक असतात किंवा अशा अनुभवी लोकांची ज्याच्यामध्ये निवड होत असते, आहे की नाही. अनुभवी लोकांची निवड या सभागृहामध्ये होत असल्यामुळं सरकारवर ज्यावेळेस ते चर्चा करतात, सरकारच्या भूमिकेवर ज्यावेळेस ते प्रश्न विचारतात,
त्यावेळेस त्या चर्चेमध्ये एक प्रकारची काय असते, गंभीरता असते. आणि या सभागृहामध्ये झालेली जी चर्चा आहे ती चर्चा जनसामान्यापर्यंत त्या चर्चेचा एक प्रकारे इफेक्ट पडत असतो. म्हणून शासनावर अप्रत्यक्षरित्या कुणाचं नियंत्रण असतो, विधान परिषद या सभागृहाचं अप्रत्यक्ष नियंत्रण असतो. म्हणजे हा सभागृह तर काही अविश्वास ठराव शासनावर आणू शकत नाही, पण चर्चा करून वेगवेगळे प्रश्न विचारून अनेक लक्षवेधी सूचना असेल, शून्यकाळातील प्रश्न असेल, तारांकित प्रश्न असेल, अशा वेगवेगळ्या निंदाजनक ठराव पास करून असेल किंवा सभागृहामध्ये बहिष्कार टाकून अशा वेगवेगळ्या माध्यमातून सरकारवर नियंत्रण ठेवण्याचं अतिशय महत्त्वाचं जे कार्य जे आहे ते कोण पार पाडतं आहे, विधान परिषद हे सभागृह पाडतं. म्हणून दुसरा अतिशय महत्त्वाचा त्याचा तो अधिकार आहे. आता तिसरा अतिशय महत्त्वाचा आहे आर्थिक अधिकार. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आर्थिक क्षेत्रामध्ये मात्र सगळ्यात प्रभावी सभागृह कुठला आहे, विधानसभा हेच सभागृह प्रभावी सभागृह आहे. कारण प्रथम अर्थविधेयक फक्त विधानसभेमध्येच मांडलं जातं आणि विधानसभेने जे अर्थविधेयक पास केलेलं आहे ते 14 दिवसाच्या आत कुणाला पास करून पाठवावं लागतंय, विधान परिषदेला पाठवावं लागतंय. म्हणजे दुय्यमत स्थान विधान परिषदेला आर्थिक क्षेत्रामध्ये प्राप्त झालेलं आहे. आता याच्यानंतरचा चौथा अतिशय महत्त्वाचा अधिकार तो म्हणजे घटना दुरुस्तीविषयक अधिकार. मी तुम्हाला म्हटलं की संविधानामध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार हे कायदेमंडळाचं म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेचं आहे. परंतु असे काही दुरुस्त्या असतात की संविधानामधील घटनात्मक ज्या बाबी आहे तर त्या मंजुरीसाठी काही घटक राज्याची देखील संमती कुणाला लागते, कायदेमंडळाला लागत असते, लोकसभा राज्यसभेला लागत असते. म्हणून अशा प्रकारे घटना दुरुस्ती संबंधी सुद्धा सविस्तर चर्चा करणे आणि तो लोकसभेने किंवा राज्यसभेने पाठवलेलं जे बिल आहे त्याच्यावर चर्चा करून त्याला मंजुरी देणे हे महत्त्वाचा जो अधिकार आहे तो कुणाचा अधिकार आहे, विधान परिषदेचा अधिकार प्राप्त झालेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हे विधिमंडळ जे आहे हे विधिमंडळाचे विधानसभा आणि विधान परिषद याच्यामधील जो विधान परिषद हा जो अतिशय महत्त्वाचा सभागृह आहे याच्यावर आज आपण चर्चा केलेली आहे आणि हा भाग आपणास नक्कीच आपल्याला समजला असेल अशी मला या ठिकाणी खात्री आहे. या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.